आज काय सप्ताह झालाय त्यानिमित्त काय सांगा? रामकृष्ण हरी. महाशिवरात्री निमित्त चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा शेवटचा दिवस आहे व तसेच आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा योगी साधून आलेला आहे. आणखी ह्या सप्ताहामध्ये महाशिवरात्री निमित्त चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ह्या वर्षी आम्ही महाराष्ट्राचे संत, त्यांचा जन्म कसा झाला, त्यांचं जीवनचरित्र, त्यांनी काय कार्य केलं, हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचावं ह्या हेतूने आम्ही संगीतमय सकल संत चरित्र कथा याचं आयोजन ह्या वर्षी देवी श्री वैभव श्रीजी यांच्या वाणीतून आयोजित केलं होतं. त्या निमित्ताने सर्वसामान्य लोकांना त्यांच्या मनामध्ये जे अज्ञानामुळे जे विकार आहेत ते त्यांच्या मनातून ज्ञानाने ते निघून जावे. थोडक्यात सांगायचं म्हणजे माणसाचा द्वेष, मनामधला अहंकार, गर्व हे सर्व माणसाच्या मनामधून निघून त्याचं मन समाधान व्हावं आणि त्याला आनंद प्राप्त राहावा व जीवनामध्ये जगताना आपण एकमेकांना बंधुत्वाच्या ह्याच्यातून जगता यावं ह्या उद्दिष्टाने आमचं हे कार्य चालू आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे अज्ञान घालून लोकांमध्ये ज्ञानाचा प्रसार व्हावा हा शिवपार्वती भजनी मंडळाचा प्रमुख हेतू आहे आणि हे असेच कार्य चालत राहावं आणि त्यासाठी लोकांना नम्र विनंती आहे व या कार्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, घरकुलचे रहिवासी, अन्नदाते, वर्गणीदार या सर्वांचाही अमूल्य असा सहकार्य आम्हाला लाभलेला आहे. त्याबद्दल शिवपार्वती भजनी मंडळ त्या सर्वांचेच मनपूर्वक आभार मानतो. अशीच कृपा, असेच या मंडळाला आपण सर्वांनी साथ देऊन असेच कार्य सतत या घरकुलमध्ये घडत राहावं ही माझी नम्र विनंती आहे. रामकृष्ण हरी. मी मंगेश महाराज पाटील. महाशिवरात्रीनिमित्त सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह या वर्षाचे 11 वर्ष आहे. खरं तर महाराजांनी, सदाशिव महाराज पाटीलांनी त्यांच्या सोसायटीमध्ये खरं तर हा महाशिवरात्रीचा सोहळा चालू केला होता. तिथून सुरू होत असलेला येवलेशे रोप लावले द्वारे त्याचा वेणू गेला गगनावर. आज हे रोप तर तुम्ही बघताय की दोघांनी सुरू केलेला हा सप्ताह आज 2,000 ते 3,000 भाविक हे या सप्ताहासाठी असतात आणि या सप्ताहाचं यावेळेस आपण आयोजन केलं होतं. यावर्षी श्री संत चरित्र कथेचं आपण आयोजन केलं होतं. देवी वैभवश्रीजी गोकुलधाम यांच्या सुंदर वाणीतनं याचं आयोजन केलं होतं. महाराष्ट्रातील तसेच भारतातील जे संत होऊन गेले त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील नामदेव महाराज असतील, त्याच्यानंतर कबीर महाराज असेल, ज्ञानेश्वर महाराज असेल, त्याच्यानंतर गुलाबराव महाराज असेल, मुक्ताबाई असेल, तुकाराम महाराज असेल, असे थोर संतांचं चरित्र ताईंनी छान प्रकारे असं मांडलेलं आहे. आणि मला आवर्जून या ठिकाणी असं सांगावं वाटतं की सुरुवातीला जेव्हा घरकुलचं नाव बाहेर असायचं तर इथे राहणारे रहिवासी घरकुलमध्ये राहतो असं सांगायचे नाही. त्यांना लाज वाटायची की आम्ही घरकुलमध्ये राहतो. पण आताच जर हे वातावरण आपण 10-11 वर्षाच्या यातलं बघितलं तर एवढं आध्यात्मिक धार्मिक वातावरण बदललेलं आहे की असं वाटत नाही की घरकुलमध्ये आधी काही असं विचित्र वातावरण होतं. खूप छान घरकुलमधलं वातावरण धार्मिक आध्यात्मिक प्रकारे झालं, याचा बघून खूप आनंद होतो आणि या धार्मिक कार्यामध्ये सर्वांचा मस्त वाटा असतो. त्यानिमित्त सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. असं सर्वांनी सहकार्य करावं. धन्यवाद.